जरा खाली बघा. जमलेल्या माझ्या तमाम गिरणी कामगार बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, जरा सगळे शांत बसलं तर बरं आहे. एक 4 दिवसांपूर्वी आपल्या कृती समितीचं सगळं शिष्टमंडळ माझ्याकडे आलं आणि मला सांगितलं की आज आम्ही सर्व गिरणी कामगार आझाद मैदानावरती येतोय. शिवसेनेचा पाठिंबा पाहिजे. म्हटलं शिवसेनेचा पाठिंबा मागण्याची गरजच नाहीये. शिवसेना तुमचीच आहे, शिवसेना तुमच्या सोबतच आहे आणि शिवसेना तुमच्या सोबतच राहणार आहे. गिरणी कामगार, गिरणी कामगारांचा इतिहास, गिरण्यांचा इतिहास, हे आता जे काय आपल्या उरावर बसलेत सत्ताधारी त्यांना काही माहिती नाहीये. यांना मुंबई लुटायची कशी आहे माहिती आहे, पण मुंबईसाठी रक्त सांडण्याची यांच्यामध्ये हिंमत नाहीये. जर या गिरणी कामगारांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत रक्त सांडलं नसतं, बलिदान दिलं नसतं, तर या राज्यकर्त्यांना सांगतो की आज तुमच्या बुडाखालची खुर्ची तुम्हाला दिसू शकली नसती. त्याही वेळेला मुंबईवरती अधिकार सांगितला जात होता, पण तमाम मराठी माणूस, गिरणी कामगार तर आघाडीवरती होता, हा रस्त्यावरती उतरला आणि तेव्हाचं जे सरकार होतं केंद्राचं, त्याला अक्षरशः गुडघ्यावरती आणलं आणि आपली मुंबई आपण राखली. आज त्याच मुंबईमध्ये परत एकदा हे दिल्लीच्या मालकाचे नोकर इकडे सत्तेवरती बसलेत. ते मुंबईतल्या गिरणी कामगार